एस.टी. महामंडळ भरती 2025 कमीत कमी 15,000 जागा आहेत. पात्रता, अभ्यासक्रम आणि सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. तर नमस्कार मंडळी, स्वागत करत आहेत तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर MSRTC मराठीवर. आज आपण बोलणार आहोत 2025मध्ये होणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या भरतीबद्दल. अगदी सविस्तर माहिती. परिवहन मंत्री यांनी मोठे आश्वासन दिले आहे की या भरतीची तयारी आपण आजपासून सुरू केली पाहिजे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच सांगितले आहे की आषाढी वारी संपल्यानंतर प्रत्येक डेपोमध्ये किती रिक्त जागा आहेत याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर भरतीची तारीख आणि रिक्त पदांची संख्या जाहीर केली जाईल. भरतीची अधिकृत जाहिरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण जागा आहेत 15,000 जागांची मोठी भरती होणार असल्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. कारण दरवर्षी 5,000 नवीन गाड्या महामंडळ घेणार आहेत. यासाठी कामगारांची मोठी गरज भासणार आहे. पात्रता आहे किमान 10वी पास. काही पदांसाठी 12वी किंवा ITI आवश्यक असू शकते. पदानुसार वैध ड्रायव्हिंग लायसन. जर चालक पद असेल तर आरक्षण धोरण राज्य शासनानुसार लागू असेल. वयमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वय वर्ष असेल आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष. ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार? भरतीची जाहिरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरातीत स्पष्ट दिली जाईल. अर्ज महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून भरावायचे आहेत. अभ्यासक्रम सामान्यतः खालील विषयांवर प्रश्नपत्रिका असते. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, वाहतूक नियम व MSRTC संबंधित माहिती पदांवर अवलंबून असते. अभ्यासक्रमासाठी MSRTC मागील वर्षाचे पेपर्स तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक उपयुक्त ठरतील. महत्त्वाच्या टिपा आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा. शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, फोटो आणि सही. भरती संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत वेबसाईट आणि आमच्या चॅनलवरील अपडेटवर विश्वास ठेवा. तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि MSRTC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरती होताच आम्ही पहिल्यांदा अपडेट घेऊन येणार आहोत, त्यामुळे जोडलेच राहा. धन्यवाद.